नोंदणी आणि मुद्रांक विभागांतर्गत शिपाई पदासाडीच्या 284 जागांसाठीची भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे। IBPSद्वारे ही परीक्षा घेण्यात येणार असून पाहू शकता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि इच्छुक जे उमेदवार आहेत यासाठी अर्ज करू शकतात। आता पाहू शकता शैक्षणिक पात्रता ही काय आहे तर 10वी पास आहे। तर 10वी पास यानंतरचे जे ग्रॅज्युएशन झालेली आहेत अशा उमेदवार BCom झालंय किंवा MCom झालंय किंवा दुसरा कोणतं ग्रॅज्युएशन झालेलं आहे पदवीधर ते अर्ज करू शकतात का, त्याचा फायदा होऊ शकतो का, शिपाई या पदासाठी प्रमोशन मिळतं का, त्याचबरोबर काय काय कामं करावी लागतात, निवडीनंतर पोस्टिंग कुठे होते, बदली सुद्धा होते का, याबद्दलची डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात। तर यानुसार पाहू शकता पहिल्यांदा आपण शिपाई या पदासाठीची कामे काय असतात हे पाहून घेऊयात। नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग भरती प्रक्रिया। समजा तुमची निवड झाली या भरती प्रक्रियेअंतर्गत 284 जागांसाठीच्या या भरती प्रक्रियेअंतर्गत निवड झाली तर तुम्हाला काय काय कामं असतात। आता पाहू शकता कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये तुम्ही जर गेलात तर शिपाई पदासाठी जी कामे असतात त्याच पद्धतीने ही कामे असणार आहेत। तर यामध्ये पाहू शकता काय काय कामं असतात। आता पाहू शकता सगळ्यात पहिल्यांदा काय काम असेल तर कार्यालय सकाळी दररोज वेळेवर उघडणे असतं, त्याचबरोबर संगणक चालू करणं असतं। या पद्धतीची जी कामे आहेत ही करावी लागतात। याचबरोबर पाहू शकता संगणक आहे चालू करणं, पंखे त्याचबरोबर लाईट सुरू करणे ही जी कामे आहेत ही कामे करावी लागतात। यानंतर पाहू शकता कामकाज संपल्यानंतर जाताना सर्व उपकरणे जी आहेत विजेची उपकरणं असतील संगणक असतील बंद करणे, गेट बंद करणे या पद्धतीची ठराविक जी ठरलेली दररोजची कामे आहेत ही दैनंदिन कामं करावी लागतात। त्यानंतर पाहू शकता कार्यालयातली कागदपत्र एखाद्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी न्यायची आहेत, कागदपत्रांची ने-आण करायची आहे, ते सुरक्षित पोहोचवायचे आहेत, तसेच त्यांची कागदपत्रांची गोपनीयता राखणे आहे सुरक्षितता, त्याचबरोबर महत्त्वाच्या फाईल्स सुरक्षित वाहतूक करणे हे सुद्धा काम शिपाई पदासाठी करावं लागतं। त्यानंतर पाहू शकता आलेली कागदपत्र जी आहेत ही संबंधित विभाग प्रमुख पाहू शकता तुमच्याकडे जे कागदपत्र आहेत एखाद्या विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे पाठवायची आहेत, त्यांचा प्रमुख जो लिपिक आहे प्रमुख असेल किंवा लिपिक यांच्याकडे ती पाठवणे। त्याचबरोबर काही वेळेला बाह्य दौरे सुद्धा असतात, यामध्ये पाहू शकता बँक असेल, सरकारी ऑफिस असतील, तहसील कार्यालय असेल किंवा एखादं बँकेचं ऑफिस असेल, अशा ठिकाणी जी कागदपत्र आहेत ती नेऊन पोचवणे किंवा घेऊन येणे अशा ठिकाणीची जी कामं आहेत ही सुद्धा यामध्ये करावे लागतात। यानंतर पाहू शकता कोणता सरकारी अधिकारी बाहेरून विजिटसाठी आले जिल्ह्याच्या ठिकाणावरून किंवा तालुक्याच्या ठिकाणावरून किंवा पाहू शकता मुख्य जे ऑफिस आहे कार्यालय या ठिकाणाहून व्हिजिट किंवा परीक्षण ऑडिटसाठी आलेले जे अधिकारी असतील त्यांची सर्व व्यवस्था करणे, त्याचबरोबर त्यांना लागणारे जी कागदपत्र आहेत ही कागदपत्र तयार करून ठेवणे, माझ्या टेबलवर व्यवस्थित मांडून ठेवणे, त्यांच्याकडून जी पाहिजे असलेली त्यांची जी सगळी व्यवस्था आहे ही सुद्धा करावी लागते। त्याचबरोबर पाहू शकता काही वेळेला सरकारी कार्यालयामध्ये कार्यक्रम असतील, जे सभा असतील किंवा त्याचबरोबर सणांचं आयोजन केलेलं असेल तर सणांच्या आयोजनची सर्व कार्यालयामध्ये जी सगळी व्यवस्था आहे म्हणजे खुर्च्या मांडणे असतील किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील या कराव्या लागतात। सरकारी कार्यालयामध्ये तुम्ही कोणत्याही गेलात तर ज्या पद्धतीने शिपाई पदासाठी कामे असतात त्याच पद्धतीची कामे असतात। यामध्ये पाहू शकता अधिकाऱ्यांना लागणारी जी स्टेशनरी आहे, पेन असेल, फाईल असेल किंवा इतर जी स्टेशनरी आहे कार्यालयीन स्टेशनरी त्याचा वेळेत पुरवठा करणे, त्यांना ती माहिती त्यांच्याबरोबर असणे आवश्यक आहे। त्यांचा जो स्टेशनरीचं साहित्य आहे दर महिन्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, त्याचबरोबर तातडीची माहिती टेबल असेल यामध्ये पाहू शकता तातडीची माहिती शासन निर्णय असतील परिपत्रके ही टेबलावर व्यवस्थित लावणे, म्हणजे जी नवीन माहिती आहे नवीन शासन परिपत्रक असतील शासन निर्णय असतील ही अधिकाऱ्यांच्या टेबलवर व्यवस्थित लावून ठेवणे। त्याचबरोबर अधिकाऱ्यांना संगणक वापर करताना लागणारी मदत म्हणजेच स्कॅन करून देणे, एखादा फोटो स्कॅन करून देणे, प्रिंट काढून देणे, झेरॉक्स काढणे, झेरॉक्सची पोचवणे, ती फाईल नीट लावणे, व्यवस्थित आवश्यकता ठेवणे, त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्याची सही घेण्यास सांगितले असल्यास ती सही घेऊन येणे या पद्धतीची कामे। त्याचबरोबर कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना मदत करणे हे सुद्धा काम त्यांना करावं लागतं। म्हणजे पाहू शकता एखादा नागरिक आलाय त्यांना एखादा विभाग कुठं आहे ते ठिकाण सांगणं, त्यांचा कोणता अर्ज त्यांना भरायचा आहे त्यांच्यासाठी तो अर्ज त्यांना देणे, त्याचबरोबर अर्जासाठी मदत करणे, त्या अर्ज भरण्यासाठी मदत करणे या पद्धतीची कामे जी आहे त्यांना मार्गदर्शन करणं हे करावं लागतं। विशेषतः पाहू शकता दिव्यांग असतील, वृद्ध नागरिक असतील अशा नागरिकांना विशेष सहकार्य करणं
हे त्यांचं काम असतं. त्याचबरोबर पाहू शकता कार्यालयातील स्वच्छता जी आहे, अधिकाऱ्यांची केबिन असेल, फाईल रूम असेल, सगळ्यांच्या ठिकाणची स्वच्छता राखणे हे सुद्धा काम काही वेळेला त्यांना करावं लागतं. कचरा जो आहे, कार्यालयीन कचरा, ओला कचरा असेल, सुका कचरा याचं वर्गीकरण करून ठेवणं, यासाठी वेगळे स्वच्छताचे कर्मचारी असतील, पण तरीसुद्धा ही कामं काही वेळेला त्यांना करावी लागतात. त्याच्यावर देखरेखसुद्धा ठेवावी लागते. अशा पद्धतीची ही सगळी कामं शिपाई पदासाठी करावी लागतात. आता पाहू शकता शिपाई पदासाठी तुम्ही रुजू झालेला आहात, तर यानंतर तुम्ही 5 वर्ष काम केलं आहे किंवा 1, 2 ते 3 वर्ष काम केलं आहे, तर तुम्हाला प्रमोशनचे चान्सेस आहेत का? आता पाहू शकता 10वी उमेदवारांनी अर्ज केला आहे, तर यामध्ये जर समजा एखादा ग्रॅज्युएशनवाला उमेदवार असेल, त्याला अर्ज करायचा असेल, तर पुढे त्याला चान्सेस असतील का? तर पाहू शकता शिपाई या पदासाठी यानंतर पुढे प्रमोशनचे चान्सेस आहेत. यामध्ये पदोन्नती मिळू शकते. पाहू शकता या पदावरून अंतर्गत लेखी परीक्षा असतात. या लेखी परीक्षा देऊन तुमची जर पात्रता असेल, पाहू शकता तुम्ही अगोदरच B.Com झालेला असेल, ग्रॅज्युएशन असेल, तर पदोन्नती मिळून तुम्ही लिपिक किंवा इतर जे वरिष्ठ पदे आहेत यावर सुद्धा तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. आता ती कशी मिळू शकते हे पाहून घेऊयात. टप्पे कसे आहेत तर पाहू शकता पहिलं जे आहे, तुम्ही शिपाई पदासाठी रुजू झालेले आहात. या भरती प्रक्रियेअंतर्गत तुमची निवड शिपाई पदावर झालेली आहे. आता यानंतर पाहू शकता तुम्ही 5 वर्ष काम केलेलं आहे. लिपिक म्हणजे पाहू शकता लिपिक होण्यासाठी जी पदोन्नती आहे किंवा प्रमोशन मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर कार्यालयीन सहाय्यक ही जे पद आहे, लिपिक कार्यालयीन सहाय्यक, या पदासाठी ठराविक सेवा 5 वर्षापर्यंत करणं आवश्यक आहे किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा असू शकते. तर तुमची 5 वर्षाची सेवा शिपाई या पदासाठी पूर्ण झाली, तुम्हाला अनुभव प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर तुमचं जर शैक्षणिक पात्रता आहे 12वी असेल किंवा ती आवश्यक आहे, ती ग्रॅज्युएशन असेल, ती असेल आणि अंतर्गत लेखी परीक्षा जर उपलब्ध असेल रिक्त जागा, तर अंतर्गत लेखी परीक्षा देऊन तुम्ही लिपिक कार्यालयीन सहाय्यक या पदावर पदोन्नती प्राप्त करू शकता. त्यानंतर पाहू शकता वरिष्ठ लिपिक या पदासाठी सुद्धा तुम्हाला चान्स मिळू शकतो किंवा कारकून, हेड क्लर्क हे जे वरचं पद आहे उच्च, हे वरिष्ठतेनुसार दिलं जातं, सेवा ज्येष्ठतेनुसार किंवा लेखी परीक्षा देऊन किंवा अनुभवानुसार हे सुद्धा काही वेळेला दिलं जातं. रिक्त जागा असतील तर अशा वेळेला ते पद दिलं जातं. त्यानंतरचं उच्च पद जे आहे हे काही वेळेला क्वचितच दिलं जातं, पण तरीसुद्धा यामध्ये सुद्धा प्रमोशन पदोन्नतीचा जो चान्स आहे, संधी असते. पाहू शकता नायब निबंधक जे रजिस्ट्रेटर आहे, सब रजिस्ट्रेटर, नायब निबंधकसाठीचं तर तुमचं शिक्षण जास्त आहे, B.Com किंवा M.Com झालं आहे, ग्रॅज्युएशन, आणि अनुभवसुद्धा 5 ते 10 वर्षाचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही विभागीय जी अंतर्गत लेखी परीक्षा आहे ते देऊन पास झालात, रिक्त जागा असतील तर तुम्ही यासाठी सिलेक्ट होऊ शकता. तुम्हाला यासाठी पदोन्नतीसाठीची संधी मिळू शकते. आता या सगळ्यामध्ये पाहू शकता विभागामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर रिक्त जागा असतील तर तेव्हा ती जाहिरात जाहीर केली जाते शासनाकडून, आणि रिक्त जागा असल्यास ती पदोन्नतीने त्या भरल्या जातात आणि त्यासाठी 5 वर्ष सेवा ही कमीत कमी आवश्यक असते. लेखी परीक्षा देऊन याची निवड केली जाते. आता यासाठी तुम्ही अगोदरच तयार होऊ शकता. पाहू शकता 5 वर्षाच्या सेवेमध्ये तुम्ही तुमचं शिक्षण जे आहे, अजून शैक्षणिक पात्रता तुम्ही वाढवू शकता, संगणक ज्ञान असेल ते वाढवू शकता, लेखी परीक्षेसाठी लागणारी जी अतिरिक्त शैक्षणिक पात्रता आहे ती मिळवू शकता. त्याचबरोबर लेखी परीक्षेसाठीची तयारीसुद्धा तुम्ही अगोदरपासून तयारी करू शकता, अनुभव प्राप्त करू शकता, यामध्ये तयार होऊ शकता. तर होय, यामध्ये तुम्हाला प्रमोशनचा चान्सेस आहे आणि ग्रॅज्युएशन असेल तरीसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. आता पुढचा प्रश्न आहे की निवड झाल्यानंतर तुम्हाला जी पोस्टिंग आहे ही कुठल्या ठिकाणी मिळेल. पाहू शकता 284 जागा आहेत. आता ह्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जे नोंदणी कार्यालय असेल तर अशा ठिकाणी शिपाई पदासाठीची निवड केली जाईल. एखाद्या विभागामध्ये जर समजा पाहू शकता शहराच्या ठिकाणी जास्त जर मोठं कार्यालय असेल, मोठा व्याप असेल, तर अशा ठिकाणी 2 ते 3 शिपाई असतात, काही ठिकाणी एकच असतो. तर अशा ठिकाणी पाहू शकता मुद्रांक शुल्क विभागाची जी जिल्ह्यामधली जी असणारी कार्यालय आहेत, जिल्हा असेल, तालुका असेल किंवा इतर ठिकाणी असणारे जी काही सगळी कार्यालय आहेत, तर या ठिकाणी तुमची जी पोस्टिंग आहे ही केली जाते, तुम्हाला जॉब पोस्टिंग मिळते. तर ही कुठल्याही ठिकाणी असू शकते. या संदर्भातली डिटेलमध्ये अपडेट निवड झाल्यानंतरची पुढची प्रक्रिया असते त्यामध्ये कळवली जाते. तर या पद्धतीने तुम्हाला पोस्टिंग जे आहे दिली जाते, मिळवली जाते. आता पुढे पाहू शकता तुमची जर पोस्टिंग झाले, तुम्ही 1 ते 2 वर्ष काम केलेलं आहात एखाद्या ठिकाणी, तर नंतर बदलीसुद्धा होते का, तर याचं उत्तर पाहू शकता काही ठिकाणी क्वचित ही बदलीसुद्धा होऊ शकते. एखाद्या ठिकाणी पाहू शकता एकच शिपाई आहे आणि 2 ते 3 शिपायांची आवश्यकता आहे, तर अशा ठिकाणी
तुम्हाला त्या ठिकाणी बदली केली जाऊ शकते, त्या ठिकाणी तुम्हाला ट्रान्सफर केलं जाऊ शकतं. या पद्धतीने काही ठिकाणी आवश्यकता नाही आहे किंवा जास्त आहेत अशा ठिकाणी आपण पाहू शकता एक कमी करून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफरसुद्धा केली जाऊ शकते. त्यामुळे बदली ही सुद्धा ट्रान्सफरसुद्धा होऊ शकते. तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाचं तुम्ही नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या ही 284 जागांसाठीच्या शिपाई पदभरतीसाठी अर्ज करताय आणि तुमचं शिक्षण जरी जास्त असेल तरीसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. यामध्ये तुम्हाला चान्सेस आहेत. अशा पद्धतीने ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला समजली असेल की एक्झॅक्ट नक्की काम काय करावं लागतं, त्याचबरोबर प्रमोशन कसं मिळू शकतं हे माहिती समजली असेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. आणि फॉर्म भरण्यासाठीची प्रोसेस कशी आहे या संदर्भात डिटेलमध्ये व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये आहे, चेक करू शकता. त्याचबरोबर जी भरती प्रक्रिया आहे, भरती प्रक्रियेची तयारी करण्यासाठी आत्तापासूनच तयारी करण्यासाठी लवकरच नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर आम्ही लॉन्च करत आहोत. ॲप्लिकेशनसाठीचं मॉक टेस्ट सिरीज शिपाई पदासाठीची ही लवकरच उपलब्ध होईल. आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट, या भरती प्रक्रियेच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.